सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे की जो कोणता तर बघा, या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा अगदीच की तुमच्याकडे फोटो असेल तर त्यावरती कुंकुवाचा अभिषेक कसा करावा तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। बघा, ही सेवा खरंच खूप महत्त्वाची आहे। या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन जरी तुम्ही रोज करत असाल तर अतिउत्तम, पण नसेल तुम्ही रोज करत तर या दिवशी आपल्याला मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे कुंकुवाचा। त्याचबरोबर बघा, आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे आणि सेवा सुद्धा करायच्या आहेत। बघा, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी या सेवा उपाय आपल्याला या दिवशी करायचे असतात। अगदीच की मार्गशीर्षचा पूर्ण महिनाभर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची काही जण सेवा करत असतात, पण त्याचबरोबर बघा काही जण फक्त गुरुवारी सेवा करतात। तर या दिवशी आपल्याला अगदीच की कुंकुवाचा अभिषेक कसा करावा तर अगदीच बघा, तुम्ही थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये जे हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे तर ते थोडंसं त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती। अगदीच तुमच्याकडे फोटो असेल किंवा मातीची मूर्ती असेल तर अशा वेळेस काय करावं तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, पाण्यात बुडवायचं आणि ह्या पद्धतीनं म्हणजे त्या फुलाला पाणी लावून ह्या पद्धतीनं आपण फोटोला किंवा मातीच्या मूर्तीला अभिषेक करू शकतो। बघा, ह्या टायमिंगला आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कमलात्मक मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे। ओम श्रीम प्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा नाम जप करत आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक करायचा आहे। अगदीच की फोटो असेल तर फुलांनी आपल्याला ह्या पद्धतीनं पाणी शिंपडत अगदीच तुम्ही कितीही वेळा अभिषेक म्हणजे म्हणू शकता मंत्र, हा कमलात्मक मंत्र, आणि त्या पद्धतीनं अभिषेक करू शकता। पण माता लक्ष्मीची जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पळी पळी पाणी मूर्तीवरती अगदीच की मस्तकापासून चरणापर्यंत म्हणजे अभिषेक करत करत आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। अगदीच तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा हा मंत्र म्हणत सुद्धा अभिषेक करू शकता। ओम श्रीम ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ह्या मंत्राचा आपल्याला नाम जप करायचा आहे। बघा, जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। अगदीच की 2च आपल्याकडं गुरुवार राहिलेले आहेत, ह्या पद्धतीनं आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर बघा, अगदीच की तुम्ही कुंकवाने अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आपल्याला जे गुलाबाचं अत्तर आहे तर ते सुद्धा माता लक्ष्मीला लावायचं आहे। त्याचबरोबर येतं की या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे। अगदीच तुम्ही श्री सुक्त विथ कमलात्मक मंत्र असं जरी म्हणत कुंकुमार्चन केलं तरी अतिउत्तम, कारण खूप जण श्री सुक्त विथ कमलात्मक मंत्र म्हणत सुद्धा हे करतात, माता लक्ष्मीवरती किंवा आपल्या कुलदेवीवरती कुंकुमार्चन करत असतात। तर कसं करावं तर बघा, श्री सुक्ताची एक ओवी आपल्याला म्हणायची आहे, त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजतस्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदी अवाह स्वाहा। बघा, कुंकू ह्या 3 बोटामध्ये असं घ्यायचं आहे आणि नमो नमः स्वाहा असं करत म्हणायचं। त्यानंतर कमलात्मक मंत्र घ्यायचा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः नमो नमः स्वाहा ह्या पद्धतीनं सुद्धा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही नक्कीच कुंकुमार्चन करू शकता। खरंच खूप प्रभावशाली ही सेवा आहे माता लक्ष्मीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद राहण्यासाठी आपण ही देखील सेवा या दिवशी आवर्जून करू शकता। अगदीच की बघा, सकाळी तुम्ही अभिषेक केला, अगदीच दिवसभरात कधीही कुंकुमार्चन करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला सुद्धा ह्या पद्धतीनं तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करू शकता। बघा, श्री सुक्ताची एक ओवी घ्यायची आहे, त्यानंतर कमलात्मक मंत्र एकदा म्हणायचा आहे, नमो नमः स्वाहा करायचं। त्यानंतर पुन्हा
श्री सुक्ताची दुसरी ओवी घ्यायची, त्यानंतर कमलात्मक मंत्र एकदा म्हणायचा, त्यानंतर श्री सुक्ताची तिसरी ओवी घ्यायची, त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा. ह्या पद्धतीनं आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही कुंकुवाचा अभिषेक सुद्धा या पद्धतीनं करायचा आहे. अगदीच की बघा, आपण रोज मार्गशीर्षच्या गुरुवारी कोणी चंदनाचा अभिषेक करतं, कोणी हळदीचा करतं, त्यानंतर पंचामृताचा, दुधाचा किंवा अगदीच पाण्याचा सुद्धा करतं किंवा गंगाजलाचा सुद्धा कोणी करतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला बघा, माता लक्ष्मीला कुंकू अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी कुंकुवाचा अभिषेक सुद्धा करू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याला सेवा सुद्धा करायच्या आहेत. अगदीच की महालक्ष्मीची व्रतकथा आहे तर ती सुद्धा पठण करायची. आरती अगदीच तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता, पण अगदीच पूजा मांडणी झाली लगेच व्रतकथा वाचायची. त्यानंतर अगदीच की सकाळी पूजा मांडणी केली, संध्याकाळी व्रतकथा वाचली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. त्यानंतर सेवा कोणत्या करायच्या तर बघा, विष्णू सहस्त्रनाम सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावलीचं तुम्ही पठण करू शकता. मार्गशीर्षचा महिना भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे नक्कीच त्यांची सेवा करायची आहे. श्री सूक्त जास्तीत जास्त वेळा तुम्ही पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही जास्तीत जास्त वेळा पठण करू शकता. विष्णू गायत्री त्याचबरोबर तुम्ही कुबेर मंत्राचाही जास्तीत जास्त वेळा पठण करू शकता. तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल, या दिवशी आवर्जून मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चनचा अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन करा. त्याचबरोबर कुंकुवाचा अभिषेक सुद्धा आपल्याला करायचा आहे या दिवशी, आणि हे सेवा सुद्धा नक्कीच आवर्जून करा. बघा, जेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात, खास करून भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात, तर तिथून माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही, अखंड घरात वास करते. पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही, तर अष्टलक्ष्मींचा वास आपल्या घरात राहावा. आरोग्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी, जे काही लक्ष्मी आहेत, जे काही अष्टलक्ष्मी आहेत, त्यांचा वास आपल्या घरात राहण्यासाठी नक्कीच तुम्ही या दिवशी ह्या सर्व काही सेवा करू शकता. अगदीच की खूप झाला, अर्ध्या तासाच्या आत तुम्ही नक्कीच ह्या सर्व काही सेवा तुमच्याकडून होणार आहे. नक्की करा, कारण मार्गशीर्षचे फक्त आणि फक्त 2च गुरुवार राहिलेले आहेत. आतापुरतं एवढंच झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.